मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लताबाई जवळ सुमित्रा बसलेली असते आणि आता तेवढ्यात दरवाजात कोणतरी वाजवतं. तर मग सुमित्रा दरवाजा उघडते आणि तिथे जानकी आलेली असते. जानकी आत येणार तेवढ्यात सुमित्रा तिला म्हणते, अगं थांब थांब. तेव्हा जानकी बोलते, आई अहो काय झालं? तर मग सुमित्रा म्हणते की अगं तुला इथे येण्याची गरज नाही आणि हे बघ तुझ्या सासूला एकटं नाहीच सोडलं. त्यावर आता जानकी बोलू लागते की आई अहो तसं नाही, तुम्ही कशाला त्रास घेता बरं, मी थांबते ना इथे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते, अगं त्यांना बरं वाटावं हेच तुला हवं आहे ना? तर जानकी म्हणते, हो नाही, परंतु तुम्ही असं का बरं बोलताय? तेव्हा मग सुमित्रा म्हणते की अगं मग नाही, तू आता नाही थांबायचं इथं, जाच बरं. तेव्हा आता जानकी म्हणते, आई अहो ते मध्येच उठल्या आणि त्यांनी मला आवाज दिला तर. तेव्हा सुमित्रा खोटं बोलते. सुमित्रा म्हणते की अगं त्यांनी तसं सांगितले आहे की तू त्यांना त्यांच्या रूममध्ये यायला नको आहे. तेव्हा आता हे ऐकून मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा पुढे जानकी म्हणते, पण का आई, पण असं ते का बोलले? तेव्हा तर मग सुमित्रा म्हणते, तुझ्या माझ्यावर विश्वास नाही आहे आणि हे बघ मी त्याचा निरोप तुला सांगितलेला आहे, त्यामुळे आता तूच ठरव की तुला आता काय करायचं आहे. तर मित्रांनो, आता हे सर्व ऐश्वर्यानेच प्लॅन केलेलं असतं. तर सारंग रूममध्ये येतो. तो तिला म्हणतो, वा वा ऐश्वर्या, हो खरंच काय मस्त प्लॅन केलं हो तुम्ही. म्हणजे तुम्ही आईला जे काही फिरवून सांगितलंय तर ते आता मात्र आई त्या जानकी बहिणीला त्या लताबाईच्या खोलीमध्ये जाऊनच देणार नाहीत. कारण आता लताबाईंनी जानकीलाही काही सांगू नये यासाठी या ऐश्वर्याने केलेला हा प्लॅन असतो आणि त्यावर सारंग खूपच खुश होतो. आता सुमित्राने बरोबर ऐश्वर्याचं ऐकून जानकीला लताबाईच्या रूममध्ये येऊच देत नसते. तर सारंग हा खुशीने उड्या मारत असतो आणि म्हणतो की हे बघा, म्हणतो की म्हणजे हे बघा, जानकी वहिनी लताबाईंच्या रूममध्ये जाऊ शकत नाही आणि आता आईसुद्धा जानकी वहिनीला त्या रूममध्ये येऊच देऊ शकत नाही आणि शेवटी लताबाई आता जानकी वहिनीला काहीच सांगू शकत नाही. म्हणजे आपलं काम तर झालं, आपला प्लॅन तर सक्सेसफुल झाला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, झाले का तुमच्या उड्या मारून? तेव्हा आपलं काम फक्त पुढे ढकलणं आहे, अजून काम पूर्ण नाही झाले. आणि ती जानकी मात्र काही शांत नाही बसणार. काही ना काही संधी काढून ती त्या लताबाईला भेटण्यासाठी जाणार, प्रयत्न करणार, म्हणजे करणारच. तेव्हा सारंग विचारतो की कोण बेडक? तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते की काय म्हणजे कोण बेडक असं विचारतात? तुमचा तो सौमित्र दादा आणि तो डिनर सेट करत सतत कायम तिच्या मदतीला उड्या मारत असतात आणि आता सुद्धा ती लोक मंगळगौरीच्या कार्यक्रमासाठी घरातच थांबलेले आहेत. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना. तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, आता आपण हे काही तर आहे अलर्ट राहण्याचा प्रयत्न करूयात. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या सारंगवरच रागवते आणि म्हणते की हे बघा, तुम्हाला विचार करण्यासाठी सांगितलं आहे, तुम्हाला अशी ॲक्टिंग वगैरे करण्यासाठी सांगितलेली नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, हो मी विचारच करतोय आणि हे बघा सगळं किती दिवस अजून राहणार आहे बरं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, जोपर्यंत जानकी शांत बसत नाही ना तोपर्यंत. आता सारंग म्हणतो की काय अहो ऐश्वर्या काय बोलला, जानकी वहिनी कधी शांत बसते का, शांत बसणार आहे का ती? तेव्हा लगेच ऐश्वर्या रागाने म्हणते की हो, तिला बसावं तर लागेलच. जर तिने उचापती करण्याचा प्रयत्न केला तर तिला मी कायमचं शांत करूनच टाकेल. तर तसंही बॅड आहे, कारण तसंही जानकी आणि लताबाई काही एकमेकींना भेटू शकणार तर नाहीच, त्यांच्या व्यवस्था तर मी केलेलीच आहे. लताबाईंच्या भीती घातली आणि शेवटी जानकीला सुद्धा त्या आईने तिथे जाण्यासाठी अडवलेलं आहे. पण तरीसुद्धा ती आता लताबाई आहे किंवा ती जानकीला त्या लताबाईला भेटल्याशिवाय राहणार नाही. ती मात्र लताबाईला भेटण्याचा प्रयत्न करेलच. त्यामुळे जानकीचा मात्र कायमचा बंदोबस्त मला करावाचा लागेल.
तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या, हो काय बोलता तुम्ही हे सर्व? काय वेळ लागला तुम्हाला जानकी वहिनीला मारण्याचा? प्लॅन तुम्ही करता? तर ऐश्वर्या म्हणते की हो, आणि ऐश्वर्या म्हणते की मला मारायचं आहे त्या जानकीला, कारण ती जर मेली नाही तर आपल्या फोटोला हार लागतील नाही, आणि जर त्या लताबाईने जानकीला सर्व काही अगदी सांगितले तर मात्र आपलं सगळं काही फिनिश होईल आणि आपलं सगळं काही अगदी संपेल. आणि जी प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करून घेण्यासाठी इतके प्रयत्न करतोय, इतकी खटापट करतोय, आणि शेवटी मी ती प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली तर आपल्याला लाईलाजाने सर्व काही त्यांना द्यावे लागेल. आणि हे बघा, यानंतर आपली काय व्यवस्था होईल याचा विचार केला का हो? आपल्याला कायम आयुष्यभरासाठी वनवास भोगावा लागेल. आणि हे बघा, तुम्हाला वनवास भोगायचा आहे का? तर सारंग म्हणतो की घाबरतच म्हणतो, विचाराने त्याला टेन्शन येतं आणि नाही असं म्हणतो. तो करत असतो. सारंग म्हणतो की आपण काय करू शकतो? तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा, मी तुम्हाला जे सांगत आहे तेच तुम्ही ऐकायचं आहे आणि तेच करायचं आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर घरातील सगळ्यांना घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगा. आणि हे तर तुम्हाला जमेल ना? तेव्हा आता सारंग म्हणतो की हो, कारण सारंग तर आता ना ऐश्वर्याचा नंदी बैल झालेला असतो, त्याला काय सगळं तिचं ऐकायचंच. तेव्हा आता ऐश्वर्या जे सांगेल तीच पूर्व दिशा, म्हणून तो सगळं काही ऐश्वर्याचं ऐकत असतो. तेव्हा आता लगेच सारंग विचारतो की ऐश्वर्या, मला एक गोष्ट सांगा की मी तुम्हाला जे काही तुम्ही मला सांगताल तेच करेल, परंतु बाहेर म्हणजे कुठे घेऊन जायचं? तेव्हा लगेच आता ऐश्वर्या रागाने म्हणते की अंगणात नेलं तरी चालेल. तेव्हा आता घरामध्ये मंगळगौरीचे डेकोरेशन सुरू असते आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि आता सारंगसुद्धा येतो. तेवढ्यात आता सगळेजण एकत्र जमा होतं आणि तेवढ्यात शर्वरी येते. सारंग म्हणतो की अगं ताई. तर शर्वरी विचारते की अरे सारंग, काय झालं? तू आम्हाला एकत्र सगळ्यांना कशाला जमवतो? आणि सगळेजण एकत्र आल्यानंतर आता सारंग म्हणतो की हे बघ ताई, अगं काय झाले, मी माझ्या रूममध्ये असं रील्स बघत होतो आणि रील बघता बघता अचानक रील आहे तर ती माझ्या डोळ्यासमोर आली. तेव्हा शर्वरी म्हणते की अरे काय हे सारंग, अरे मला रील वगैरे काहीही करायचं नाही बर का आता. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की अगं शर्वरी ताई, ऐकून तर घे अगोदर. तेव्हा सारंग म्हणतो अगं ताई, ती रील बघितल्यानंतर माझ्या मनात काय आलं तुला माहिती आहे का? कारण त्या रील्समध्ये सगळी भावंड बहीण एकत्र बसून अगदी गात होती. तो रील बघितला आणि मला आपल्या लहानपणीची आठवण आली. आणि आपण सुद्धा लहानपणी किती मजा करायचो, एकत्र खेळायचो आणि काही पण अगदी खेळायचो, काही पण तर एकत्रच करायचो ना. तेव्हा मग आपल्या लहानपणीची आठवण आली होती मला. तेव्हा आता ऋषिकेश सारंगला म्हणतो की तू मुद्द्यावर ये. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की हो, मुद्द्यावरच येतो. काय आहे की दादा, मला हे सर्व आठवले आणि मला असं वाटलं की कित्येक दिवसांनी आपण एकत्र जमलो, म्हणजे सौमित्र दादा सुद्धा मुंबईवरून परत घरी आला आणि शरुताई सुद्धा इथेच आहे, मंगळागौरीच्या आलेली आहे, तर आपण सगळे एकत्र आलो आहोत, तर दंगा मस्ती करूया ना. तेव्हा आता सौमित्र, अवंतिका, शर्वरी हे सगळेजण एकत्र असतात आणि सारंगचं हे बोलणं ऐकत असतात. त्यामुळे आता सारंग पुढे म्हणतो की मला असं वाटतं की आपण सगळे पुन्हा एकदा एकत्र येऊयात, दंगा मस्ती करूयात. जेव्हा सर्वजण सारंगच्या या बोलण्याचा विचार करत असतात, ऋषिकेशला मात्र हे मान्य नसते. तेव्हा आता सारंग पुन्हा म्हणतो की हे बघा, अगोदर कसे आपण सगळेजण एकत्र असायचो, अगदी तसेच मग आता आपण सगळेजण एकत्र येऊन
हे सर्व करायला काय हरकत आहे बरं. परंतु इतके दिवस मात्र घरामध्ये टेन्शनचा माहोल होता, पण आता मात्र सगळे शांत झालेलं आहे. मग तसेच आपण सगळेजण एकत्र येऊन आपल्यातील जो अबोला आहे तर तो तर मिटूयात. सुमित्राला मात्र आता सारंगचं हे बोलणं ऐकून आनंद तर होतोच, ऋषिकेशला मात्र या सारंगचा अजिबात काही पटत नाही. तो शांत असतो. तेव्हा आता सारंग दादाला म्हणजे ऋषिकेशला म्हणतो, हे बघ दादा, अरे पुन्हा एकदा आपण एकत्र येऊन दंगामस्ती करूयात ना. तेव्हा आता शर्वरी विचारते की दंगामस्ती म्हणजे काय, नेमकं काय करायचं काय. तर तेव्हा सारंग म्हणतो की अगं म्हणजे काही नाही, एकत्र खेळायचं, नाचायचं, नकला करायचा किंवा आपण सगळ्यांच्या आवडता ट्रेजर हंट हा खेळ खेळूयात. तेव्हा आता सौमित्र रागाने म्हणतो की हे बघ, आता हे खेळ खेळण्यासाठी आपण सर्वजण लहान नाही. तेव्हा सारंग म्हणतो की अरे आपण अगोदर तरी कुठे लहान होतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे आता तर अगोदरच सारखं काही उरलेलं नाही. म्हणून तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो की सौमित्र दादा, अरे तू असं काय करतोस, आपण सगळेजण एकत्र मिळून हा खेळ खेळूयात ना, अरे खूप मजा येईल रे. आणि हो नाही रे, हो की नाही रे ऋषिकेश दादा, खेळूयात ना. ऋषिकेशसुद्धा नाही म्हणतो. तेव्हा सारंग लगेच आता जानकीला म्हणतो की जानकी वहिनी, अगं तू तरी सांग ना दादाला, आणि तू जर सांगितलं तर तो नक्की तुझं ऐकेल. तो सगळं काही ऐकतो ना, सांग ना, तर गेम खेळायला मजा येईल खरंच. आणि शर्वरीला म्हणतो की ताई, अरे सुमित्रा दादा, खेळूयात ना, तुम्ही असं काय करताय बरं. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते की मला तर चालेल. तर लगेच सारंग खुश होतो आणि तिला टाळी देत म्हणतो की शाबास. आणि तुम्हाला तर माहिती आहे की ट्रेजर हंट किती इंटरेस्टिंग आहे. तो तेव्हाच लगेच ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो ट्रेजर हंट हा ट्रेजर हंट असतो. तेव्हा म्हणजे नक्की काय असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते की मी सांगते, कारण आपल्या कुटुंबाचा एक फोटो आहे आणि त्यावर वेगवेगळे तुकडे आहे ज्याच्यावर तर त्याने तो तुकडा लपवायचा असतो. त्यावेळेस मात्र बाकी सगळ्यांनी डोळे झाकायचे असतात. तुकडा मात्र कुठे लपवलेला आहे, जो कॅप्टन आहे ना त्या, आणि ज्याच्यावर राज्य आहे तर त्याने कॅप्टनला सांगायचं. तेव्हा सारंग म्हणतो की हो ना, प्रत्येकजण आपापला तुकडा लपवल्यानंतर कॅप्टनच्या कानामध्ये सांगत असतो. ज्याचा तुकडा शोधण्याची अगदी वेळ असेल, म्हणजे ज्याच्यावर राज्य असेल, तर त्याला जानकी वहिनी मात्र एक कोड सांगत असते. तर तेव्हा लगेच शर्वरी म्हणते की हो, म्हणजे आता जानकी वहिनीने जी काही कोड आहे तर ते कोड्यातच उत्तर सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने तो तुकडा शोधायचा आणि तो फॅमिली फोटोमध्ये आणून जोडायचा. आणि जो लवकर शोधेल तो जिंकला, आणि जो लवकर शोधू शकणार नाही तर त्याने आपल्या मनातील जे सिक्रेट आहे ते सगळ्यांना सांगायचं असतं. तेव्हा आता ऐश्वर्या हे ऐकून म्हणते की वाव, हा गेम तर खूपच इंटरेस्टिंग आहे. तेव्हा सारंग म्हणतो की हो की नाही, आणि मी तुम्हाला तर आवडला आणि बघायला मज्जा येईल ना. तेव्हा ऐश्वर्या हो करत असते, कारण ऐश्वर्या आणि सारंगचा तर हाच प्लॅन ठरलेला असतो. तर आता सारंग सगळ्यांना म्हणतो, चला ऋषिकेश दादा, तर अरे ऐक ना, चल ना तू खेळण्यासाठी, चल ना. आणि आईला म्हणतो, म्हणजे सुमित्राला, अगं आई तू सांग बरं ऋषिकेश दादाला, तुझं नक्की तो ऐकल. तेव्हा सुमित्रा सारंगला म्हणते की बरं थांब, लगेच उठते आणि ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अरे सारंग काय म्हणतोय जरा त्याचं ऐकून तर घे. तेव्हा आता ऋषिकेश स्पष्ट शब्दात म्हणतो की आई, हे बघ, माझी खेळण्याची इच्छा नाही आहे. मी नाही खेळू शकत. सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश, तू असं का बोलतोस. तर सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन खेळ जर खेळले तर हरवलेली नाती आणि दुरावलेली माणसं एकत्र येतात. आणि काय रे ऋषिकेश, हे सर्व अरे तू माझ्यासाठी सुद्धा नाही खेळणार का, माझं नाही ऐकणार का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे आई, तू म्हणतेस म्हणून मी खेळतोय. सुमित्रा लगेच खुश होते आणि सारंगसुद्धा. तेव्हा सारंग लगेच ऐश्वर्याकडे बघतो आणि तिला खुणावतो. सारंग आणि ऐश्वर्याची खूप तर घाई होत असते, सुरू होते. आणि सारंग लगेच म्हणतो की चला आता बाहेर खेळूयात, आणि वहिनी तो फोटो घे ना. म्हणून आता सारंग पूर्णपणे धांदल उडते सारंगची. तेव्हा लताबाई विचार करत असते, आता रूममध्ये असते. आता ऐश्वर्या सांगत होती तसं खरंच, म्हणजे ऐश्वर्या जे काही बोलत आहे ते खरंच असेल का, जानकी माझ्या जीवावर उठली असेल का. आणि होऊ शकतं असं, तर होऊ शकतं, कारण मी तिला इतका त्रास दिला, म्हणजे नक्की ती माझ्या जीवावर उठू शकते.
त्यामुळे आता हे सर्व वाद, आता हे सर्व नाटक खरंच मला नकोसे झालेलं आहे. मला मात्र आता इथून माझ्या मुलीकडे जायचं आहे. परंतु आता इथून मी कसे जाऊ शकते, कारण या ऐश्वर्याने मला इथे अडकून ठेवले आहे. तिचं ऐकून मात्र मी चूक करते की बरोबर करते हेच मला कळेनासे झालं आहे. मग नक्की मी आता काय करू? म्हणून आता लताबाई खूप टेन्शन येते, खूप टेन्शनमध्ये अडकते. तेवढ्यात आता नाना येतात आणि नाना लगेच आता लताबाईला विचारतात की पार्वती, अगं काय झालं, कसं वाटतं आता, तू ठीक आहे ना? तर तेव्हा आता लताबाई म्हणते की अहो ठीक आहे, परंतु तुम्ही कशाला आलात बरं, आणि सुमित्राला ते नाही आवडणार तुम्ही इथे आलेलं. तेव्हा नाना म्हणतात की हे बघा, तसं काही नाही, चौकशी करण्यासाठी आलो होतो, कारण सगळेजण आज अंगणामध्ये खेळतात. तेव्हा आता लताबाई म्हणते की काय खेळतायत आणि काय हो, आपल्या घरचं अंगण इतकं मोठं आहे, खेळताना मात्र मला कधी कोणी दिसलं नव्हतं. तेव्हा आता नाना म्हणतात की सगळ्यांनी एकत्र येऊन खेळायचं, असं काहीतरी या नात्यामध्ये शिल्लक राहिलं नव्हतंच, परंतु इतक्या दिवसातून मात्र आज सगळेजण एकत्र जमलेत आणि एकत्र खेळ खेळतात आणि सगळेजण खुश आहे बरं का. तेव्हा लताबाई हसते आणि विचारते की सगळेजण खुश आहेत ना, मग चांगलं आहे. तेव्हा या घरामध्ये सगळ्यांना हसताना बघायचं आहे. तेव्हा आता नाना म्हणतात की हो, मला कळते तुम्हाला इथे एकटं वाटत असेल, आणि जर तुमची तब्येत बरी असती तर मी तुम्हालासुद्धा बाहेर नेलं असतं, आणि बरं जर काही तुम्हाला लागले तर तुम्ही नक्कीच जानकीला आवाज द्या. तर जानकी म्हणल्यानंतर लताबाई खूपच घाबरते आणि म्हणते की जानकी, कारण जानकी नको आहे, तर कारण ऐश्वर्याने आता लताबाईला खूपच भीती घालून ठेवलेली असते की जानकी तुझ्या जीवावर उठलेली आहे म्हणून. लताबाई आता स्पष्ट शब्दात म्हणते की जानकी नको आहे. तेव्हा आता लगेच नाना विचारतात की काय झाले, तुम्ही असं का बोलताय, काय लागले तर जानकीला तुम्ही आवाज द्या. तर लगेच आता लताबाई पुन्हा म्हणते की जानकी नको आहे. नाना म्हणतात की तुम्ही असं का बोलतात बरं, अहो ती तर या घरची थोरली सून आहे, कुणाला जर काही कमी पडले, जास्त लागले तर तीच बघत असते. अहो जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात तर तेव्हा तुमच्या उषाची रात्रंदिवस ती बसून होती, तिने तुमची इतकी काळजी घेतली, तर काही विचारूच नका, इतकी काळजी तिने तुमची घेतली होती म्हणून तुमच्यावर जो हल्ला झाला होता तो हल्ला टळला. तेव्हा आता लगेच लताबाई विचारते की अहो म्हणजे काय हल्ला, कसला हल्ला आणि टळला म्हणजे काय? नाना म्हणतात की जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि शुद्धीवर नव्हतात तेव्हा तुमच्यावर हल्ला झाला होता. एक माणूस मात्र सुरा घेऊन तुमच्यावर वार करायला येत होता. तेवढ्यात तेथे जानकी आली आणि जानकीने मात्र त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा मात्र तो सटकला, परंतु जानकीमुळे मात्र तुमचा जीव तेथे वाचला होता. तेव्हा आता हे ऐकून लताबाईला खूप मोठा धक्का बसतो. लताबाई अगदी तोंडावर हात ठेवून हे सर्व ऐकत असते आणि नाना म्हणतात की हो, अहो जानकीने मात्र तुम्हाला काही होऊ दिले नाही म्हणून. त्यानंतर आता बाहेर सर्वजण खेळत असतात, तर शर्वरी म्हणते की टायमर लावते. तर आता जानकी सारंगच्या कानात काहीतरी सांगते आणि त्यांचा तो खेळ सुरू होतो. सगळ्यांना विचारते की तुम्ही जे प्रत्येक फोटो दिले आहेत तर ते लपवले ना, आणि सगळेजण म्हणतात की हो लपवले, आणि चला आता खेळायला सुरुवात करूया. तेव्हा सर्वजण पुन्हा जानकी वहिनीला हो असं म्हणतात. आता तेव्हा ऐश्वर्या हेच मौका घेऊन साधून, कारण तिला आता जायचं असतं. तेव्हा आता जानकी म्हणते की सर्वात अगोदर मी कुणाला कुठं घालू. सर्वजण बोट वर करतात, तर जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही. तर आता सौमित्रवर जानकी बोट धरते. तेव्हा सौमित्र खुश होतो आणि म्हणतो की यस. तर जानकी खुश होऊन म्हणते की सौमित्र भाऊजी सगळ्यात अगोदर तुमच्यासाठी कोड. तर सौमित्र खुश होऊन म्हणतो की वहिनी अगं जरा सोपं विचार. तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, अहो कोर्टात काय किंवा कोर्टाच्या बाहेर काय, तुमच्यासाठी काही अवघड आहे का, आणि तुम्हाला नक्कीच जमेल. तेव्हा आता सर्वजण हसतात, परंतु ऐश्वर्या आणि सारंग मात्र रागाने बघत असतात. तर जानकी म्हणते की चला तर तुमच्यासाठी आता हे कोड असं आहे की
तुझं नाव माझं नाव साऱ्यांचं मिळून बनतं नात्यांचं एक गाव. तर युअर टाईम स्टार्ट नाव म्हणजे तुमची वेळ आता सुरू होते. तेव्हा आता सौमित्र विचार करतो की तुझं नाव माझं गाव. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे नाव म्हणजे टेलिफोन डायरेक्ट असेल तर. शर्वरी म्हणते की नाही गाव दादा, अरे गाव महत्त्वाचं आहे. तर जानकी म्हणते की चला सौमित्र दादा आहोत, वेळ होत आली. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की नावाचा विचार करतो. तर सौमित्र असं म्हणल्यानंतर सारंग त्याला म्हणतो की अरे मोबाईलमध्ये असतात. सौमित्र आता सारंगला म्हणतो की तू 1 मिनिट शांत राहा. तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी चला हो, 20 सेकंद राहिलेत. तेव्हा आता अवंतिका सौमित्रेला खुणावते. तेवढ्यात सौमित्र म्हणतो की नेम प्लेट, आणि लगेच तो नेम प्लेट शोधायला जातो आणि सौमित्राचा फोटो मात्र तेथे ठेवलेला असतो आणि धावतच तो नेम प्लेट जवळ येतो. तो फोटो घेतो आणि परत आता तेथे धावतच जात असतो. आणि ऐश्वर्या मात्र आता या संधीचा फायदा घेऊन तिला आत कसं लताबाईकडे जाता येईल याचा ती विचार करत असते. त्या सर्वांना आता मात्र खेळामध्ये गुंग अडकवायचं. तेवढ्यात आता जानकी म्हणते की सौमित्र होजी फक्त 5च सेकंद राहिलेत. आता सौमित्र मात्र पळतच जातो आणि तो फोटो आणून चिकटवतो. तेव्हा जानकी खुश होऊन म्हणते की करेक्ट, अगदी परफेक्ट टायमिंगमध्ये झाले. सर्वजण टाळ्या वाजवतात. ऐश्वर्याचं लक्ष तर आतमध्येच असते. तेव्हा आता जानकी विचार करते आणि म्हणते की सो आता यापुढचं कोणाला विचारू बरं. तर शर्वरी वंशाचं ती नाव घेते. ओके. तेव्हा आता जानकी म्हणते की बरं का, पण तुम्हाला सौमित्र भाऊजींच्या अगोदर ओळखावं लागणार आहे. तेव्हा शर्वरी म्हणते की हो विचार ना तू, अगं मला अख्खं घर माहिती आहे. सारंग म्हणतो की हो विचार वहिनी, तू तिला विचार, अगं ती हारणारच आहे. तेव्हा मग आता शर्वरी सारंगच्या अंगावर धावूनच जाते. तेव्हा आणि सारंग अरे तू गप्प बस म्हणून सारंगला खूप ओरडते. तेव्हा आता जानकी ओरडते. जानकी म्हणते की काय करताय, चला बरं आता गेमला सुरुवात करूयात. सारंग म्हणतो आता शर्वरीला म्हणतो की अगं तो अगोदर कोडं तर ऐक ना. तेव्हा आता जानकी म्हणते की कोडं तर आता असं आहे की या घरातील दुसरी जानकी प्रेमाचा दिवा तेवत राहतो तिच्यापाशी, आणि युअर टायमिंग स्टार्ट नाव असे ती शर्वरीला म्हणते. शर्वरी विचारात पडते आणि परत म्हणते की वहिनी अगं तू मला कठीणच दिला आहे बरं का. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो शर्वरी वंश, तुम्ही तर आत्ताच म्हणला ना की तुम्हाला सगळं काही येतं म्हणून. तेव्हा आता शर्वरी म्हणते की नाही अगं नाही जमणार. तेव्हा जानकी म्हणते की जमेल, प्रयत्न तर करा. तर शर्वरी म्हणते की या घरात तर दुसरी जानकी कशी असू शकेल बरं. सारंग म्हणतो की आहे ना अगं, आहे ना दुसरी जानकी, ओवी छोटी जानकी. आणि तेवढ्यात आता अवंतिका ओरडते. अवंतिका म्हणते की 1 मिनिट मला सुचले, दिवा. तेव्हा आता सर्वजण आता अवंतिकाला शांत राहायला सांगतात आणि नोट अलाउड असे सौमित्र म्हणतो. तर शर्वरी म्हणते की अगं अवंतिका वहिनी तू काय म्हणालीस, दिवा म्हणजे देवघर. शर्वरी आता आत देवघरात जाते. तर सारंग ओरडूनच म्हणतो की ते तर नसणारच आहे, कारण तू आता हरणार आहेस. तेव्हा आता जानकी ओरडते की वंश हो वेळ चाललेली आहे. आणि आता ती पुन्हा आकडे मोजायला घेते की 6, 5, 4 असे आता आकडे मोजत असते. आणि शर्वरी देवघरात धावत गेलेली असते. आणि तेवढ्यात तिला तिथे एकही फोटो नाही सापडत. तेव्हा लगेच आता ती शर्वरी बाहेर येते आणि नाही मिळाले असं म्हणते. अगदी नाराज होऊनच म्हणत असते. तेव्हा आता जानकी खुश होऊन म्हणते की अहो शर्वरी वंश, कारण आता ती जागाच नव्हती ना फोटो ठेवण्याची. तर शर्वरी विचारते की अगं वहिनी, पण मग फोटो कुठे ठेवला. आता जानकी म्हणते की हो सांगते. तर सारंग म्हणतो की वहिनी अगं जाऊ दे बरं, झालं नाही, सापडलं नाही, आणि आता त्या निमित्ताने तर आपण खेळतो
आता आमची शर्वरीताई म्हणजे खारुताई आता शेवटी हारली म्हणून सारंग तिच्यावर हसत असतो. तर आता मात्र तिला शिक्षा भेटणारच. तेव्हा आता शर्वरी रागाने सारंगला म्हणते की गप्प बस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही, नेहमीप्रमाणे मात्र शिक्षाही असेलच. तेव्हा ऋषिकेश शर्वरीला विचारतो की आता अशी एक गोष्ट सांग की एखादी गोष्ट तू आमच्याकडून लपवली आहेस, ते पण अगदी खरं खरं सांगायचं. तेव्हा आता शर्वरी म्हणते की हो सांगते. आणि हे बघा, मला ताप आला होता म्हणून मी कार्तिकला घेऊन डॉक्टरांकडे गेले होते. येताना मात्र मला नाक्यावर पाणीपुरीवाला दिसला, त्यामुळे पाणीपुरी खाण्याची मला तर खूप इच्छा झाली होती. तेव्हा मग मी कार्तिकला असं शिकवलं की घरी जाऊन आपण आता जे काही बाहेर खातो तर ते विक्रांत बाबाला जाऊन बाहेर सांगायचं नाही. आणि आम्ही चक्क 4-4 पुरी आणि पाणी प्लेट खाल्ली. तेव्हा आता सगळेजण अगदी हसतात. शर्वरी मात्र अगदी आपल्या दोन्ही हातांनी चेहरा झाकते आणि हसत असते. तेव्हा आता खूपच असं हसणं झाल्यानंतर सर्वजण सुद्धा खूप हसत असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की शरू, अगं धन्य आहेस ग. एकतर तुला ताप होता तरीसुद्धा तू बाहेरचं पाणीपुरी खाल्लीस आणि वर काय त्याला लहान मुलाला सुद्धा शिकवलं की घरी सांगायचं नाही म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की शर्वरी वंश, अहो हे मात्र चुकीचं आहे, परंतु पुढच्या वेळेस मात्र तुम्ही या प्लॅनमध्ये मला आणि ओवीला जर सामील केलं नाही तर मग बघा बरं का. तेव्हा आता शर्वरीला तर खूपच आनंद होतो. मग आता शर्वरीला आनंद होतो आणि मग ती जोरात जानकीला टाळी देऊन हसते आणि मिठीसुद्धा मारते आणि वहिनीला म्हणते की कमाल वहिनी. जानकी म्हणते की हो ना, वेळ मिळाल्यानंतर आपण लगेच जाऊयात. सर्वजण हसतच असतात. तर शर्वरी म्हणते की 1 मिनिट, परंतु फोटो तर आहे कुठे. तर अवंतिका म्हणते की 1 मिनिट, मी सांगू का आता तरी. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो सांग. तेव्हा अवंतिका म्हणते की ते कोठे होतं की या घरातील दुसरी जानकी म्हणजे प्रेमाचा दिवा देवत होता तिच्यापाशी, म्हणजे तुळशीपाशी. आणि राईट, बरोबर. तेव्हा लगेच जानकी म्हणते की हो अगदी करेक्ट. तेव्हा मग आता जानकी तर म्हणते करेक्ट. मग नंतर तेव्हा सर्वजण अवंतिकासाठी टाळ्या वाजवतात. तेव्हा शर्वरी सौमित्राला म्हणते की सौमित्र दादा, तू आता सांगितलंस ना की आपण लगेच. आता शर्वरी तो फोटो आणण्यासाठी तुळशीजवळ जाते. तेवढ्यात ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांना खुणवतात. तर सारंग ऐश्वर्याला आत जायला सांगतो. ऐश्वर्या लगेच आता दाराशी येते आणि सारंगला खुणावते की मी आत जाते. तिथून तेवढ्यात मात्र आता ऐश्वर्या आत येते, कारण तिला जानकीला मारण्याचा प्लॅन करायचा असतो. म्हणजे ते झुंबराची दोरी आहे तर ती अगदी ढिली करायची असते आणि जेणेकरून ती जानकीच्या डोक्यावर पडून तिला मारण्यासाठी. तर मात्र या संधीचा फायदा घेऊन सर्वजण बाहेर कसे थांबतील याचा आता सारंग हा अगदी विचार करत असतो, म्हणजे पाहत असतो. आणि त्याने ते सगळ्यांना बाहेर थांबवले असते. आणि ऐश्वर्या मात्र आत येते तेव्हा तेथील एक साडी घेते. तर बाहेर मात्र आता शर्वरी तुळशीजवळ येते आणि तो फॅमिली फोटोतील एक फोटो घेऊन येते. तो फोटो तेथे ठेवलेला आहे. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की चला आता पुढे. ओके, आता पुढचं कोड मात्र कोण आहे, कुणाला घालायचं. तेव्हा जानकी म्हणते की हो ना, आता कुणाला घालू बरं. तेव्हा जानकी आता सारंगकडे बोट दाखवते. तेव्हा आता मग परंतु सारंग म्हणतो की ऋषिकेश दादा. तर लगेच जानकी म्हणते की नाही सारंग भाऊजी तुम्ही. शर्वरी म्हणते की हो सारंग तू. तेव्हा सारंग म्हणतो की अगं मी तर जिंकणार आहे, परंतु तू मात्र हारलीस. तर शर्वरी म्हणते की बघूयात की कोण जिंकतंय आणि कोण हारतंय. ते आता सारंग मनात म्हणतो की आता मात्र मी शोधाशोध करण्यासाठी खूप असा वेळ घालवीन, म्हणजे नक्की ऐश्वर्याला
त्यांचं काम करण्यासाठी वेळ तर आणखी मिळेल. तोपर्यंत ऐश्वर्या आतमध्ये आता त्या झुंबराजवळ जी काही शिडीने वर चढते शिडीने झुंबराची दोरी आहे तर ती कापण्याचा ती प्रयत्न करत असते. तेव्हा आता मंगळगौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी हे झुंबर मात्र जानकीच्या अंगावर पडावं त्यासाठी आता एक जग सोडून जाईल असे तिला आता वाटत असते. तेव्हा आता ती त्याचे सर्व काही प्लॅनिंग करत असते आणि हा भाग इथे संपतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ओवीने जे काही स्केच तिच्या आईचं आणि तिचं काढलेलं आहे म्हणजे जानकीचं, तर ते स्केच मात्र ती आता लताबाईला दाखवत असते की ही मी आणि ही माझी आई. परंतु हे बघा, माझ्या आईला काही आई नाही, ती मधुबनच्या अनाथ आश्रमात राहिली. तेव्हा आता लताबाई समोर सत्याचा उलगडा होतो आणि तिला जानकी आपली मुलगी हे सत्य मात्र ओवीमुळे समजलं असतं. तेव्हा आता स्केच घेऊन आता ती पळूनच जाते. आता लताबाईला थोडं खूप असा आनंद होतो. तर आतमध्ये मात्र आता सुमित्रा आणि बाकीचे सर्वजणी गाण्या म्हणत असतात. तर जानकी आता खेळ खेळत असते. तर सुमित्रा तिला म्हणते की काय ग, या घराला तोडतेस का ग, का ग, का ग. त्यानंतर आता लताबाई धावतच जानकीजवळ येते आणि कारण आता जानकीला आता तिला हे सांगायचं असतं, माहीत नसतं की लताबाई आपली आई आहे. परंतु आता लताबाईला मात्र हे सत्य समजलेलं आहे की जानकी आपली मुलगी आहे. म्हणून लताबाई अगदी डोळे भरून जानकीकडे बघत असते, म्हणत असते की नाळ तुटेना रक्ताची खरंच माझी आणि होणार पुन्हा भेट मात्र आज मायलेकीची. ऐश्वर्या आता हे सर्व पाहते. ऐश्वर्याला तर आता हे सर्व बघून धक्काच बसतो. म्हणजे आता या म्हातारीला सर्व सत्य कळाले आहे. तर जानकी तिची मुलगी आहे म्हणून ऐश्वर्या आता त्यांना दोघींना मारण्याचा प्लॅन करते. तेव्हा आता ऐश्वर्या ठरवते की तुझ्या आयुष्यातील ही शेवटची मंगळागौर असेल. तर ती दोरी ओढते आणि ते झुंबर खाली पडणार असते. तेवढ्यात जानकी पाहते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खुश होऊन पाहत असते. परंतु आता जानकी आपला जीव तर वाचवते आणि लताबाईचा सुद्धा जीव वाचवते. आणि आता जानकी समोर आता लताबाई तिची आई असल्याचं सत्य समोर येतं. तर आता यापुढे काय काय होईल हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.